आयुष्यात 43 वर्ष, माझं वय आहे 42-43 वर्ष, एवढी वर्ष मी जगलो वागलो, या ठिकाणी कार्य केलं. फक्त एक अभ्यास करा, एवढ्या वर्षामध्ये मी परमार्थ किती केला, मी देवाचं किती केलं, मी देवाचं भजन किती केलं, फक्त विचार करा बस. मी संसार प्रपंच केला ना, मी जगलो ना, जगलो नाही का, मी वागलो ना, मी सगळं काही कार्य केलं ना, पण हे जगता वागताना फक्त एक अंतःकरणामध्ये विचार केला, मी कोणासाठी जगलो, मी कशासाठी जगलो. अरे खऱ्या अर्थाने जेपासून मनुष्य करता कमवता होतो ना, तेपासून अखंड आणि अखंड धावपळ करत असतो. काय 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 गोळा करत असतो तो. हे सगळं गोळा करत असताना फक्त विचार करतो सुखाचा, मला कधीतरी सुखाची भेट होईल. पण तुम्हाला सांगू का, संसाराचं सुख सुद्धा माणसाला टोचतंय. संसारातलं सुख सुद्धा माणसाला टोचतंय. आता मागे मी एकाकडे गेलो, आम्ही 4-5 जण होतो. एक असा सोफा होता, त्या सोफ्यावर 3 जण बसतात बघा, 3 जण बसू शकतात असा सोफा, 2 खुर्च्या, 2 खुर्च्यांवर 2 मित्र बसले, दोन्ही माझ्या बाजूला 2 मित्र बसले आणि मी मध्ये बसलो त्या सोफ्यावर. पण काय झालं, त्या सोफ्यावर बसल्यानंतर इकडे पण बसणारा थोडा जाड होता, इकडे पण बसणारा थोडा जाड होता, मी मध्ये आवळून बसलो तर बसलो. त्यात काय झालं माहितीये का, मला हलता येत नाही, पण मग मी असं इकडे तिकडे करायला लागलो. माझा शीट मी इकडे तिकडे करायला लागलो. तेवढं तो मालक बोलतो, भाऊ तुम्ही बरोबर बसले नाहीत का, असं इकडे तिकडे का होत आहे. तेवढ्यात त्याला म्हटलं, सोफा आणलाय कधी तू? म्हणे केव्हाच आणलाय. मग कधी बसला होता का तू मध्यभागी? कदाचित असेल योग आला किंवा नसेल पण आला बसायचा. तो म्हणतोय, दादा ह्या तुझ्या सोफ्यामध्ये सुख आहे, तो टोचतोय मला. संसारातला सुख सुद्धा माणसाला टोचत असतोय, सुख सुद्धा टोचत असतो. उभे आयुष्य कर्म करणाऱ्या माणसाने, जगत असलेल्या माणसाने, धावपळ करत असलेल्या माणसाने फक्त एक अंतःकरणामध्ये विचार करावा, मी जी धावपळ करतोय ती कोणासाठी करतोय आणि कशासाठी करतोय. माझ्या मुलांना व्यवस्थित जगता यावं, माझ्या मुलांना व्यवस्थित राहता यावं, वागता यावं, म्हणून मनुष्य आयुष्यभर धावपळ करत असतो, धडपड करत असतो. अरे केलीच पाहिजे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ह्या ठगे परिवारामध्ये जन्माला आलेले आहेत, ह्या ठगे परिवारामध्ये जन्माला येऊन या करंजोटी गावामध्ये जन्माला आलेले आहेत, त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. खरं तर कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. ऋणानुबंधाच्या गाठी, ज्या घरात आपले ऋण आहेत, आई वडिलांचे ऋण फेडायचे आहेत, घराचे ऋण फेडायचे आहेत, कुटुंबाचे ऋण फेडायचे आहेत, समाजाचे ऋण फेडायचे आहेत, गावाचे ऋण फेडायचे आहेत, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण फेडायचे आहेत. या उद्देशाने आपला जन्म या ठिकाणी झालेला आहे. मग ते कशा प्रकारे फेडता येतील याचा अभ्यास, याचा विचार आम्ही करायला हवा. मग ते ऋण फेडायचे तर 4 पैशाची गरज आहे आम्हाला. संसार जर चालवायचे तर पैसे नकोत का? हल्ली सगळ्याचं सोंग करता येते दादा, पण पैशाचं सोंग करता येत नाही. पण ते कशा प्रकारे कमवावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं. तुम्हाला तुमच्याच घरामध्ये जर सुखाने जगायचं आहे ना, तर हे सूत्र आपल्या हातात आहे. आम्हाला आमच्याच घरामध्ये जर सुखाने राहायचंय तर सूत्र कोणाच्या हातात आहे? लोकांच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही, जगाच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही, शेजाऱ्यांच्या मुळे आमचं कधीच वाईट होत नाही. आम्ही आमचं जे वाईट करतोय ना, आम्हाला जे दुःख भोगायचं येतंय ना, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. ते काय येतात, ते दुःख कशामुळे येतात, त्याला कारण म्हणजे आमचं राहणं, आमचं वागणं, आमचं जगणं, आमचे कर्म, आमचे विचार, आमचे गुण. एकाला झोप लागत नव्हती म्हणून दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब बरेच दिवस झालं झोप लागत नाही, काय करावं काही कळत नाही. डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली, इंजेक्शन दिली आणि सांगितलं, जा या गोळ्या घ्या, संध्याकाळच्या वेळेला घ्या, दुपारी घेऊ नका, सकाळी घेऊ नका. कदाचित जास्त झोप आली तर तुम्हाला काम करता येणार नाही, रात्री झोपण्याच्या आधी घ्या, म्हणजे तुम्ही भरपूर झोपाल. पण काय झालं, गोळ्या औषधं घेतली, इंजेक्शन घेतलं, काही केलं, त्याला झोप लागत नाही. मग आता करायचं काय? परत डॉक्टरांकडे गेला तरी त्याला काही फरक नाही. एक दिवशी असाच डोक्याला हात लावून पायरीवर बसला. तेवढ्यात एक साधू पुरुष तिथून चाललेले, ज्याने ज्याने डोक्याला हात लावलेला असे दिसले ना का, साधू पुरुष पहिले विचारतात त्याला, बाबा काही नडले का तुला, काही अडलंय का तुला? कारण त्याला विचारणारे फक्त साधू पुरुषच आहेत, गरजवंताला. आणि त्या साधू पुरुषाने विचारलं, काही अडले का, काही नडले का, काय हवंय तुला, काय झालं? त्याने सांगितलं, बाबा झोप लागत नाही, बरेच दिवस झालं झोप लागत नाहीये, मी बरेच प्रयत्न करतोय पण मला झोप लागत नाहीये, काय करावं काही कळत नाही. त्या साधू पुरुषाने फक्त सांगितलं, तुम्हाला झोप लागावं असं जर वाटत असेल ना, तर फक्त एक काम कर, जो झोपतोय त्याचा शर्ट घाल. आणि मग त्याने ठरवलं,
आपण ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो तिथे खूप गर्दी होती, खूप पैसा येतोय, खूप कमवतोय, त्या अर्थी एवढे पैसे येतात, पैसे कमवतोय, सगळं काही आहे, एवढी गर्दी असते, एवढं येणं जाणं असते सगळ्या लोकांचं, म्हणजे निश्चित त्यांना झोप व्यवस्थित लागत असेल म्हणून तो डॉक्टरकडे परत गेला. डॉक्टरांनी विचारलं काय झालं दादा, पडला का फरक तुला? म्हणे मला काही फरक पडला नाही, तुमच्या गोळ्या औषधांचा काही इफेक्ट माझ्यावर झाला नाही, फक्त एक काम करा, तुमचा शर्ट मला द्या. म्हणे का शर्ट पाहिजे तुला? त्यावेळेला त्या डॉक्टरांनी त्यावेळेला त्या पेशंटने सांगितलं, त्या माणसाने सांगितलं की एका साधू पुरुषाने मला सांगितलेलं आहे ज्याला झोप लागत असेल ना त्याचा शर्ट घाल, तुला आपोआप झोप लागेल. तेव्हा तो डॉक्टर बोलला तुला कोणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? अरे ज्या गाड्यामध्ये माझा दवाखाना या गाडा भाड्याचा आहे, याचं भाडं 2 महिन्याचं ठकलेलं आहे. ज्या रूम मध्ये मी राहतोय ते रूम मी हप्त्यावर घेतलेली आहे, ते हप्ते माझे थकलेले आहेत. आता मी किती टेन्शन मध्ये मला माहिती आहे, 2 दिवस झाले झोपत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊनही मला झोप लागत नाही. तुला कोणी सांगितलं झोप लागली म्हणून? पण ठीक आहे, आता तू निघालेलाच आहे, जर झोप लागणाऱ्याचा शर्ट शोधायला तर मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. आणि ते दोघेही निघाल्यानंतर त्यांच्या गावामध्ये एक कार्यकर्ता होता, मोठा आमदारांच्या बरोबर फिरणारा, मोठमोठे सगळे काही कामं करणारा, अगदी बरेच काही गोष्टी करणारा तो कार्यकर्ता, बरंच काही खाणारा तो कार्यकर्ता. त्याला वाटलं एवढे पैसे त्याच्याजवळ, एवढा श्रीमंत तो आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्याला सुद्धा व्यवस्थित झोप लागत असेल म्हणून त्याच्याकडे गेले. तोही म्हणते मला झोप लागत नाही, ते गेले आमदार साहेबांकडे, तेही बोलतात मला झोप लागत नाही, ते गेले खासदारांकडे, तेही बोलतात मला झोप लागत नाही, ज्याला मंत्रीपद भेटले त्या मंत्र्याकडे गेले, तेही बोलतात मला झोप लागत नाही. असे अनेक 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 श्रीमंत माणसं त्यांनी बघितली, पण हे सगळे एकत्र फिरायला लागले. आता कशासाठी फिरायला लागले? कोणाला झोप लागते ना तो माणूस शोधायला, त्याचा शर्ट आपल्याला पाहिजे, आणि शर्ट जर भेटला तर आपल्यालाही झोप लागेल म्हणून हे सगळे एकत्र फिरायला लागले. फिरता फिरता काय झाले, एकाच गाडीमध्ये हे 10-12 जण जात असताना दुपारची वेळ होती, कडकडीत ऊन पडलं होतं, रस्त्याच्या बाजूला एक गार सावलीचं असं दाट पानं असलेलं झाड होतं. त्या झाडाखाली हे थांबले, गाडी बाजूला घेतली, सगळे तिथे बसले, विचार करायला लागले असं माणूस आपल्याला सापडेल कधी, दिसेल कधी, असा कोण असेल की जो व्यवस्थितरित्या झोपतोय आणि त्याचं शर्ट आपल्याला मिळेल? अशा प्रकारे ह्याच विचारामध्ये ते त्या ठिकाणी बसलेले असताना लांबवर नजर गेली. माझा एक वारकरी दादा चटणी भाकरी खाऊन शेतकरी शेतामध्ये काम करून बांधावर असलेल्या एखाद्या झाडाच्या झाडाखाली, एखाद्या झाडाच्या सावलीखाली, आणि त्याने हे पाहतात हे इकडून की तो माणूस आहे, तो माणूस काम करतोय. त्या ठिकाणी काम करता करता त्याची बाई त्या ठिकाणी भाकरी घेऊन आलेली आहे, तो भाकरी खातोय. भाकरी खाल्ल्या खाल्ल्या काय झालं, तो तिथे पडला, तिथे झोपी गेला. पण यांना असं वाटलं की भाकरीमध्ये खाण्यामध्ये काहीतरी झालं म्हणून त्याला चक्कर आली की काय, आणि त्याला पाहण्यासाठी तिथपर्यंत गेल्यावर पाहतात तर काय, त्याचा घोरण्याचा आवाज यांना आला. तो झोपलेला हे ज्या वेळेला त्यांना कळलं त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता आपले कष्ट थांबले, कारण आपण ज्याच्या शोधामध्ये फिरत होतो त्याचा शोध आता मात्र आपल्याला लागला. तेवढ्यात त्याला उठवल्यानंतर त्या शेतकरी दादाला नमस्कार केला, त्या वारकरी दादाला नमस्कार केला आणि विचारलं दादा एक काम करा, फक्त तुमचे 5-6 शर्ट आम्हाला द्या. आम्ही किती जण आहेत? 6 जण आहेत, तुमचे 6 शर्ट आम्हाला द्या. त्यावेळेला तो वारकरी दादा, तो शेतकरी दादा बोलला दादा मागच्या वर्षी एक ड्रेस शिवलाय, तोच ड्रेस कुठे जायचा असेल तर घालतो. या बनियानला 4 ठिकाणी फाटलेली आहे, 4 ठिकाणी रफ केलेला आहे. जो पंजाबी घातलेला आहे, जी लुंगी मी लावलेला 3 ठिकाणी गाठी मारलेल्या आहेत. एवढा श्रीमंत जर मी असतो, अरे मग जर तुझ्याकडे श्रीमंती नाही आहे, जर तुझ्याकडे पैसा नाही आहे, तर मग तू बांधावर सुद्धा उन्हातानामध्ये झोपतोय कसा चटणी भाकरी खाऊन, आम्हाला पंचपक्वान्न खाऊन एसी मध्ये झोप लागत नाही? त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी प्रामाणिक राहतो आणि प्रामाणिक वागतो म्हणून मी बांधावर सुद्धा झोपतो. हे जीवनाचं सूत्र आहे, हे आपल्या आयुष्याचं सूत्र आहे. आणि म्हणून ज्या गोष्टींचा उभ्या आयुष्यामध्ये आम्ही अभिमान करतोय की नाही, आमच्या घराचा अभिमान, आमच्या संसाराचा अभिमान, आमच्या प्रॉपर्टीचा अभिमान, कधीतरी तो पैसा समोर घेऊन त्या पैशाला विचारा तू माझ्या शेवटच्या वेळेला कामी येशील का रे? कित्येक अवयव माणसाचे अवयव काय, माणसं विकत घेणारी माणसं सुद्धा हॉस्पिटलमध्ये नेली, इंद्रिय खराब झाली म्हणून, काही अवयव खराब झाले म्हणून अवयव विकत घेणारी, कित्येक अवयव विकत घेणारी माणसं मेली. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना दयाला मृत्यू काही झाला. सगळे गेले, आजा गेला, पणजा गेला, बाप मसले गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. कधीतरी त्या मुलाबाळांना समोर घेऊन विचारा दादा मी तुमच्यासाठी सगळं काही एवढं करतोय, तुम्ही मला शेवटच्या वेळेला सोडवाल का? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबांनी दिलेलं आहे. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया काळाची एवढी पडेल माझे वा सोडविना तेव्हा माझे बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामेना दूर राहे, सोडविना राजा दीक्षिता चौधरी आणि कसोयरी भली भली. हे सगळे जरी आले ना तरी कोणीही सोडवू शकत नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून.
बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुडतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. म्हणून दादा, ज्याचा आम्ही अभिमान करतोय की नाही त्याला कधीतरी आपण विचारा, सोडवाल का, शेवटच्या वेळेला उपयोगी याल का, येणार का. नाही रे दादा नाही. ज्याची आपण अपेक्षा करतोय की नाही, ज्याच्या आम्ही अशा अपेक्षेने राहतोय की नाही, कधीही ते आम्हाला शेवटच्या वेळेला सोडवू शकत नाही. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचवू. या सगळ्या गोष्टींचा आम्ही अभिमान करतो, अहंकार करतोय आणि हाच अहंकार आम्हाला देवापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात, नमा दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः. हे दुष्कर्म करणारी जी माणसं आहेत, ही अभिमानामध्ये वावरणारी जी माणसं आहेत, ती कशाच्या अधीन होतात. मायया हयत ज्ञाना असुरम भावमाश्रितः. मायेच्या अधीन होतात आणि मायेच्या अधीन झाल्यानंतर त्यांच्याकडचं ज्ञान लुप्त होतंय, लोप पावतंय, बाजूला होतंय आणि मग शेवटी काय करतात, ते अज्ञानामध्ये वावरत असताना माझं भजन पूजन करत नाहीत, मला आठवत नाही. सांगा ना, रावणाला कमी सांगितलं का आता तरी शरण जा श्रीराम प्रभूंना. अहो बायको सांगते त्याची, सगळं सोडा, फक्त श्रीराम प्रभूंचे चरण पकडा, पाय पकडा, उद्धार होईल तुमचा. बायकोला सांगतो तुला मी, आणि तू मला शिकवतेस. अरे पतिव्रता होती ती, पतिव्रता होती. एका सभेमध्ये ज्या वेळेला त्याच ठिकाणी हनुमंत गेले, हनुमंत पोहोचल्यानंतर हनुमंताला बघितलं, त्याने सांगितलं खाली बस. हनुमंत बोलतोय आम्ही काय खाली बसणारी माणसे आहेत का, तू सिंहासनावर आणि आम्ही खाली. हनुमंताने स्वतःच्या शेपटीचं आसन केलं आणि आसन केल्यानंतर त्याच्या बरोबरीला जाऊन बसला. रावणाला राग आला, रावण चिडला. चिडल्यानंतर परत काय केलं, परत अजून शेपटी गुंडाळली खाली, मोठी केली शेपटी आणि रावणापेक्षा उंच जाऊन बसल्यानंतर रावणाला असं पाहायला लागलं आणि पाहायला लागल्यानंतर रावण चिडला, भडकला तो. सगळं काही त्या ठिकाणी मांडलेली कथा खूप मोठी आहे. पण मग काय सांगितलं, याच्या शेपटीला आग लावा. आणि शेपटीला आग लावल्यानंतर रावणाची लंका जळली. खरं तर रावणाची लंका हनुमंताने नाही जाळली, रावणानेच जाळली, रावणाच्या अभिमानाने जाळली, रावणाच्या अहंकाराने जाळली. अरे कोण म्हणतोय स्मशानामध्ये भूत असतात. भूत तर खरी प्रत्येकाच्या घरात असतात, माणसाला, जिवंत माणसाला त्रास देणारी. इथे अनेक माणसं बसलेली आहेत. सांगा ना, स्मशानातलं भूत कोणाला दिसलंय आणि स्मशानातल्या भूताने कोणाला त्रास दिलेला आहे. पण तुम्हाला अशी कितीतरी जिवंत माणसं दाखवेन, किती जिवंत चालत्या बोलत्या माणसाला त्रास देतात. अरे स्मशानामध्ये गेलेल्या माणसाला तरी मेलेल्या माणसाला जाळलं जात आहे, स्मशानात गेल्यानंतर तरी मेलेल्याच माणसाला जाळतात. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना कितीतरी माणसं अशी आहेत की आमच्यावर काम करत असताना जळतात, आमच्यावर काम करत असताना जळतात. आम्ही या समाजामध्ये राहत असताना, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगत असताना आम्हाला समजून घेत नाही. हीच तर आयुष्याची मोठी व्यथा आहे. आम्ही या समाजामध्ये जगत असताना, आमच्या आयुष्यामध्ये राहत असताना, आमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आम्हाला समजून घेत नाहीत. हीच तर मोठी जीवनाची व्यथा आहे. आणि तो माणूस मोठा होता, तो माणूस महान होता, एवढा आम्हाला ऐकण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मरावं लागतंय. हीच तर आमच्या जीवनाची कथा आहे, हीच आमच्या जीवनाची कथा आहे. दादा, गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा असतानाच विथ यू म्हणा. एखादा नराधम जर वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईटच म्हणा. एखादा जर समजा पाप कर्म करत असेल तर त्याला पापच म्हणा, त्याला वाईटच म्हणा. पण धर्माचं कार्य करणाऱ्यांना, भक्ती आणि परमार्थ करणाऱ्यांना जर तुम्ही त्रास देत असाल, त्यांचा जर द्वेष मत्सर करत असाल, तर साधूचा द्वेष केल्यानंतर, संतांचा द्वेष केल्यानंतर काय होतंय ना, त्याची ओळख ग्रंथामध्ये संतांनी करून दिलेली आहे. आपली प्रगती तेव्हाच होते ज्या माणसाला समोरच्याच्या चांगल्या गुणांना चांगलं म्हणण्याची चांगली बुद्धी ज्या वेळेला सुचते की नाही, त्यावेळेला त्याचं चांगलं होण्यासाठी त्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही. पण चांगल्याला चांगलं म्हणत चला, हे जीवनाचं सूत्र आहे. रावणाला सांगितलं त्यावेळेला रावणाच्या मुलाने,
आता तरी समजा, नुसता एक वानराला तर लंका चढून गेला, श्रीराम प्रभू आले तर काय होईल? पण अभिमान रावणाचा, अहंकार रावणाचा त्याला गप्प बसू देत नव्हता गप्प बसू देत त्याला. ज्याने विरोध केला, ज्याने सांगितलं, त्या मुलाला स्वतः रावणाने मारून टाकलं. का? माझ्या शक्तीवर संशय घेतोय काय? माझ्या बळावर संशय घेतोय काय? शेवटी अंगदाला पाठवलं आणि सांगितलं, श्रीराम प्रभूंनी जा, समझोता महत्वाचा असतो कुठल्याही गोष्टीत, आणि समझोता जर असेल ना तर मोठे मोठे वाद सुद्धा त्या ठिकाणी मिटले जातात. आणि मग पाठवलं अंगदाला. अंगदाने सांगितलं, रावणा, श्रीराम प्रभूंना शरण आहे दादा, त्यांच्या सामर्थ्याची तुला ओळख नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे ती, आपल्याला त्या गोष्टीमध्ये जायचं नाहीये. पण त्यावेळी सुद्धा त्याने ऐकलं नाही. एक फक्त पाय आपटला अंगदाने नुसतं पाय आपटला तर रावणाचे सगळे टोप खाली पडले, अस्ताव्यस्त झाले सगळे टोपच. तेवढ्यात तिथलाच एक त्याचा मुलगा त्या वेळेला बोलतोय, रावणाची मुलं बरीच होती ना, त्या वेळेला दुसरा मुलगा बोलतोय त्या वेळेला, पप्पा काय असेल ते त्या वेळेला, बरं का, आता तरी शरण जा. नुसता पाय आपटला तर तुमच्या डोक्यावर टोप राहिला नाही, टोपच राहिला नाही, मुकुट राहिला नाही, तो खाली पडला, गडबडला. पण तेवढ्याच रावणाने काय केलं? श्रीराम प्रभूंच्या बद्दल अस्ताव्यस्त बोलायला, अद्वा बोलायला सुरुवात केली. आणि मग अंगदाने सांगितलं, अरे माझ्या बापाबद्दल, वालीबद्दल आतापर्यंत बोललास, माझ्याबद्दल बोललास, मी सहन केलं, पण माझ्या देवाबद्दल जर बोलत असशील ना तर ते मात्र मी सहन करणार नाही. ही विचार, ही शक्ती प्रत्येकाकडे असायला हवी. अरे मला बोला ना, तुम्हाला काय बोलायचंय ते, मी चुकत असेल मला बोला, पण माझ्या देवाबद्दल, माझ्या संताबद्दल, माझ्या ग्रंथाबद्दल आणि माझ्या परमार्थाबद्दल जर काही बोलाल ना तर ते मात्र मी सहन करणार नाही. कारण जगण्याचं, वागण्याचं आणि राहण्याचं ज्ञान मला त्याच्यातून प्राप्त झालेलं आहे. आणि मग काय केलं? अंगदाने पाय रोवलं. पाय रोवल्यानंतर सांगितलं सगळ्यांना, ज्याच्या कोणाच्यात हिंमत असेल ना त्याने येऊन माझा पाय फक्त उतरून दाखवा. जे रोवलेला पाय जर काढलात ना तर श्रीराम प्रभू जसे आले तसे परत जातील. काय विश्वास असेल देवावर, बघा ना, काय विश्वास असेल, काय विश्वास असेल. आणि जरा एकाने गेला, तो पाय पकडण्याचा प्रयत्न केला, काढण्याचा प्रयत्न केला, नाही काढता आला, दुसरा गेला नाही काढता, तिसरा गेला नाही काढता, सगळ्यांनी प्रयत्न केला. शेवटी रावण स्वतः उठला, अंगदाच्या दिशेने चालायला लागला. अंगदाच्या पायाला हात लावणार तेवढ्यात अंगद बोलतो, अरे माझ्या काय पाया पडतोय रावणा, श्रीरामाच्या पाया पडलास तर उद्धार होईल रे, तुझा उद्धार होईल, तरी सुद्धा शरण नाही गेला का? अभिमान, अहंकार, गर्व आणि ताठा. म्हणून नमा दुष्कृती नो मुढा प्रपद्यन्ते नराधमः. माऊली याच्यावर भाष्य करत असताना काय म्हणतात? जे बहुता एका आव्हांतरो अहंकाराचा भूत संचारो झाला म्हणून विचारू आत्मबोधाचा. ज्याच्या पिंडामध्ये, अंतःकरणामध्ये अहंकाराचा भूत संचारलेला आहे ना, त्याच्याकडून काय नम्रतेची अपेक्षा करायची आपण? त्याच्याकडून काय नम्रतेची अपेक्षा करायची? आणि यांचा बाजार जर जास्त झाला ना, या दुष्टांचा बाजार जर जास्त झाला, दुष्टांची संख्या जर जास्त झाली ना तर चांगल्या माणसाचा कार्यक्रम करायला ते कमी पडत नाही. दुष्टांची संख्या जर जास्त झाली तर सत्य कार्य करणाऱ्यालाही ते आणून पाडतात. म्हणून संत, साधू पुरुष काय करतात? ही दुष्टांची संख्या जेणेकरून कशी कमी होईल ना याचा विचार करत असतात. एक साधू त्याच्या शिष्याला घेऊन, एक शिष्य आणि साधू दोघेही निघाले. कारण साधू म्हणजे कसा, चालणारा फिरणारा पाहिजे. साधूची व्याख्या ह्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी करून दिलेली आहे. मी आणि माझी आईशी आठवण विसरले, जयाचे अंतःकरणा पारता तोची संन्यासी किंवा तोची साधू जाणं निश्चयशी. असे चालते फिरते आधी एका गावावरून दुसऱ्या गावावर, दुसऱ्या गावावर तिसऱ्या गावाला. एका गावात गेल्यानंतर त्यांनी भिक्षा मागण्याचा प्रयत्न केला, काही मागण्याचा प्रयत्न केला. तिथील लोकांनी काही दिलं तर नाही, पण उलट अर्थी त्या साधूचा द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला. त्या शिष्याचा द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला. त्या शिष्याला आदवा बोलले, तुझा साधू असा, तुझा साधू तसा, तुम्ही धडधकटात, हे आहे ते आहे, असं आहे तसं आहे. बरेच काही बोलणे ऐकायला लागल्या. काही लोक देत नाही, पण बोलायला खूप पटाईत असतात. म्हणजे कधीतरी आम्ही एखाद्या सप्त्याच्या वेळेला जर एखाद्या सप्त्याची वर्गणी मागायला गेलो ना तर आधी अर्धा तास लेक्चर देतील, मग नंतर काय द्यायचं की नाही द्यायचं ते पाहतील. असो, ठीक आहे, काही दिलं तर नाही. पण न दिल्यामुळे त्या गावातून बाहेर पडता पडता त्या साधूने त्या गाववाल्यांना सगळ्यांना काय झालं माहितीये का? आशीर्वाद दिला. तुमच्याच गावात तुमची भरभराटी हो, तुम्हाला जे काही हवं, जे काही नको ते सगळं तुमच्या गावात तुम्हाला मिळावं,
तुमचा उद्धार हो, तुमची भरभराटी हो तुमच्या गावामध्ये. पुढच्या गावात गेल्यानंतर ज्या वेळेला त्या गावामध्ये गेले त्यावेळेला साधू आले म्हणून अधिराध्यक्ष अतिथी देवो भव, त्या साधूंचा सत्कार करण्यात आला. चांगल्या प्रकारे त्यांना जे हवं नको ते विचारण्यात आलं, जे हवं नको ते देण्यात आलं. चांगल्या प्रकारे परमार्थ भक्ती वाङ्मयाचा अभ्यास या ठिकाणी करण्यात आला. त्या साधूने आता निरोप घ्यायचा, पण ती लोक त्यांना सोडत नाहीत. तुमचे विचार आम्हाला ऐकायचे आहे, तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. लोक सोडत नाहीत. लोक बोलतात महाराज इथेच राहा, पण महाराज म्हणतात बेहती नदी और चलता साधू. नदी वाहणारी जशी शोभून दिसते की नाही, तसा साधू सुद्धा चालताना मस्त वाटतो बघा. आणि मी तर म्हणतो की साधूने चालतच राहावं, कधी करंगटीमध्ये तर कधी मोहंडोळमध्ये, कधी आंबाडीमध्ये तर कधी तिकडे दोगड फाट्यावर, कधी तिकडे आमच्याकडे उशीरला, कधी फळेगावला, कुठे कल्याणला, कुठे भिवंडीला. साधूने चालतच राहावं बरं का. त्याला कारण आहे. काय कारण आहे ते बघा. ते गाव सोडताना त्या साधूने त्यांना, त्या सगळ्या माणसांना, तिथल्या त्या ग्रामस्थांना काय म्हणावं, तुमचा गाव ओसो पडो. काय म्हणावं, तुमचा गाव ओसो पडो. तुमच्या गरजा या गावात पुऱ्या न होत तुम्हाला गाव सोडायला लागावं. आता मात्र तो साधू जो साधक होता, जो शिष्य होता, तो विचारात पडला का महाराज ज्या गावात आपल्याला काहीच मिळालं नाही त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे आशीर्वाद दिला का तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, पण ह्या गावाला मात्र तुम्ही असा आशीर्वाद दिला, असं म्हणाले तुम्ही की तुमचा गाव ओस पडो. असं का, मला कळालं नाही. त्यावेळेला ते साधू पुरुष बोलले, अरे दादा त्या गावामध्ये दुष्ट लोक आहेत, त्या गावामध्ये पापी लोक आहेत, त्या गावामध्ये साधूचा संतांचा द्वेष मत्सर करणारी लोक आहेत. ती गावात, ती त्यांच्याच गावात त्यांचा सगळा पुरावा होऊन ना तिथंच निरोप घेऊ. ती दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या गावाचा नाश करू नये म्हणून त्यांच्याच गावात पुरावा हो. पण यांना मी अशा प्रकारे का सांगितलं, ही समविचाराची माणसं आहेत, ही चांगल्या विचाराची माणसं आहेत, ही संतांच्या विचाराची माणसं आहेत. आणि ज्या वेळेला संतांच्या विचाराची माणसं, धर्म कार्य करणारी, देवाचं आणि देशाचं कार्य करणारी माणसं जेव्हा गाव सोडतात ना, तेव्हा ज्या गावात जातात त्या गावाचा उद्धार करून टाकतात, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून धर्माचं, देवाचं आणि देशाचं कार्य आपल्याला करायचं आहे खऱ्या अर्थाने. पुढे ह्याच श्लोकावर चिंतन करत असताना माऊली म्हणतात, ते वेळी नियमांचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे, आणि करतात जे न करवे वेदू म्हणे. हे दुष्ट जे असतात ते काय करत असतात माहितीये का, वेदाच्या विरुद्ध वागत असतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदाचं महावाक्य आहे. एक म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मना ब्रह्मा, प्रज्ञा नाम ब्रह्म, अशा प्रकारे चारही महावाक्य आहेत. या ठिकाणी जर विचार करायचा झाला तर वेदाला मान्य आहे ते न करता काय करतात, नियमांचं वस्त्र बाजूला करतात, आठवत नाही, आणि अधोगतीचं वस्त्र परिधान करतात. आणि अशा प्रकारे काही लोक राहायला लागतात. मग त्यांना काही दिसत नाही, त्यांना समाज दिसत नाही, त्यांना घर दिसत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची चांगली कर्म दिसत नाही. फक्त आणि फक्त त्यांना व्यसन करणं, फक्त आणि फक्त त्यांना काहीतरी वेगळ्या प्रकारची कर्म करणं, एवढं आणि एवढंच दिसत असतंय. अशा माणसाची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थो आगवा सांडोळिया. या शरीरामध्ये, या नरद्यामध्ये आम्ही कशासाठी आलेलो आहोत, या नरदेव, हा नरदेव आम्हाला कशासाठी मिळालेला आहे, काय कारणास्तव मिळालेला आहे, मौज मजा करायला, ऐशोआराम करायला, कशासाठी मिळालेला आहे नरदेव. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आमच्याकडे आहेत. आम्हाला तहान लागते, आम्हाला भूक लागते. क्षुधा, तृषा, आलस्य, आम्हाला आलस आहे, निद्रा आम्हाला झोपावं लागतंय, मैथुन आम्ही सुद्धा उत्पत्ती करतोय. पण तुम्ही सांगा ना, आज प्राणी पक्षी आहेत त्यांना भूक लागत नाही का? कुत्र्याला भूक लागते, कुत्रा सुद्धा स्वतःची भूक भागवितोय. मांजराला भूक लागते, मांजर सुद्धा स्वतःची भूक भागवतोय. कुत्र्याला तहान लागते, तो सुद्धा स्वतःची तहान भागवतोय. कुत्रा सुद्धा आळस आहे, निद्रा घेतोय, उत्पत्ती करतोय. आम्ही तरी कधीतरी म्हणतोय हम दो हमारे दो, आणि याचा गैरफायदा इतरांनी घेतलाय. म्हणून दुष्टांची संख्या चालली वाढत, आणि धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती असलेली जी माणसं आहेत ती माणसं चालल्यात कमी होत. याला कारण तेच आहे. फक्त एवढा विचार करायचा आहे की ज्या पद्धतीने संतांनी कार्य केलं, तो संतांचं कार्य जर प्रत्येक घराघरामध्ये आणि गावागावामध्ये जर आम्हाला पोहोचवायचं तर आम्ही काय केलं पाहिजे.
खऱ्या अर्थाने हा नरदेह आम्हाला त्याचसाठी मिळालेला आहे. आता हा नरदेह आम्हाला कशासाठी मिळालेला आहे? हा सुशोभित करता आला पाहिजे. आम्ही आमचा स्वतःचा विचार करण्यापेक्षा इतरांचा विचार जास्त करतो. काय झालं, एकाने सुंदर चित्र तयार केलं, ते चित्र त्याला एवढं आवडलं की तो पाहतच बसला. पण तेवढ्यात त्याने विचार केला की हे चित्र एवढं सुंदर आहे, मस्त आहे, चांगलं आहे, आपल्याला खूप आवडले, पण लोकांचा काय विचार आहे ते तर बघू. लोकांचा विचार पाहण्यासाठी त्याने गावाच्या स्टँडला ते चित्र लावलं आणि त्या चित्राच्या खाली लिहिलं, ज्यांना कोणाला या चित्रामध्ये काही चुका आढळत असतील त्याने त्या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. 5 दिवसात गेल्यानंतर फक्त मार्क होत्या, चित्र नव्हतं तिथे. तुमचे कपडे किती व्हाईट आहेत, सफेद आहेत, लोक हे पाहत नाहीत. त्या कपड्यावर किती डाग आहेत हे पाहत असतात. अरे कावळ्यांचं कामच ते आहे. चांगलं जनावर जर पुढे येत असेल तर ते नाराज होतात, पण त्याच जनावराला जर एखादं कुठं ठिगळं पडलं असेल ना तर काय मजा वाटते त्यांना माहिती. आनंद असो त्यांच्यासाठी तो सणच. ठिगळं पडलं असेल एखाद्या ठिकाणी, जर काही खाचर ढिसाळ असेल ना तर त्यांना आनंद वाटतो. त्यांचा सण त्या दिवशी तो कावळ्यांचा आहे की कावळ्यांचं काम तेच आहे. असो, पण मग कावळ्यांचं काम ते आहे म्हणून आपण थांबायचं का? कावळ्यांचं काम ते आहे म्हणून आपण थांबायचं का नाही? काय केलं, इतर जायचे, नाक बरोबर नाही, कान बरोबर नाही, डोळा बरोबर नाही, टिक मार्क झाल्या, नाराज झाला होतो, नर्वस झाला. खरं तो चित्र बघितल्यानंतर त्याला खूप आनंद वाटला होता, खूप उत्साहित होता. पण ज्या वेळेला बघितलं त्याने सगळ्या टिक मार्क केलेला, त्यावेळेला तो खूप नाराज झाला की अरे एवढ्या चुका माझ्या चित्रामध्ये, माझ्या पेंटिंग मध्ये, माझ्या ह्या कलेमध्ये एवढ्या चुका मलाही माहिती नव्हत्या. घरी आला, विचार करायला लागला. विचारग्रस्त बसल्यानंतर एका पायरीवर बसला आणि तिथून साधू पुरुष चालले होते. बरं का, साधू पुरुषच का सांगतो माहितीये का, वाल्याला आतापर्यंत अनेक भेटले, पण जो तो आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, एकच फक्त सत्संग झाल्यानंतर, नारद मुनी भेटल्यानंतर स्वतःच्या जीवाचा विचार न करता वाल्याचा उद्धार कसा होईल हा उपदेश नारदाने केलेला आहे, नारद मुनींनी केलेला आहे. आणि म्हणून साधू पुरुषाने विचारलं, बाबा नाराज का बसलेला आहे, डोक्याला हात लावून का बसलेला आहे? त्याने सांगितलं, काका असं झालं, दादा असं झालं, मी चित्र काढलं होतं, मला आवडलं होतं, खूप सुंदर होतं, खूप चांगलं होतं, पण लोकांनी एवढ्या चुका काढल्या. मग त्या साधूने सांगितलं, काही नाराज होऊ नको, परत तसंच सेम टू सेम चित्र काढ, त्या ठिकाणी लाव आणि असं लिही खाली की यापेक्षा भारी चित्र जर कोणाला काढता येत असेल तर त्यांनी काढून याच्याच बाजूला लावायचं आहे. 15 दिवस, महिना, 2 महिने ते चित्र तिथंच राहिलं, पण कोणीही प्रयत्न केला नाही त्यापेक्षा भारी चित्र काढायचं. दादा, भगवंताच्या कृपेने जे आपल्याला कला प्राप्त झालेल्या आहेत, भगवंताच्या कृपेने जे गुण आपल्याला प्राप्त झालेले आहेत ना, त्याचा वापर कोण काय म्हणतंय, कोण काय चर्चा करते याच्याची काय गरज आहे? देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे ना, लोकांचा विचार करू नका, अंतरात्म्याचा विचार करा. देव माझ्याशी बोलतोय, देवाला विचार, आणि देवाने जर होकार दिला ना तर देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी कमी पडू नका. याचसाठी हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, याचसाठी नरदेह मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने अनंत जन्मीचे पुण्य जोडे, पाप पुण्य समकृत हा मग नर यनुषी जायते. पण दादा, इथे जर आम्ही वाईट कर्म केली, इथे जर आम्ही नको तसं वागलो, नको तसं जर राहिलो, तर मग मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, परत परत जाणं येणं आहे. आणि भगवंताचं विस्मरण झालं, देवाचं विस्मरण झालं की मग काय म्हणतात, काय अवस्था होते हे पुढे माऊली म्हणतात. माययाप हयत ज्ञाना असुरम भावमाश्रितः, इंद्रिय ग्रामीणचे राजबिंदी, अहम ममतेची या जल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळविनिया. इंद्रियांतून कर्म घडताना आम्हाला दिसतात, पण इंद्रिय मनाअधीन आहे. ते मन प्रत्येक कार्य करत असताना मी म्हणून वावरत आहे. मला 11:30चा टायमिंग दिलेला आहे, 11:30 पर्यंत चालेल ना प्रवचन? हा, ठीक आहे. इंद्रिय मनाअधीन आहेत, मन कोणाच्या अधीन आहे, कशा प्रकारे आहे ते आपण जाणलं पाहिजे. या ठिकाणी मन कार्य करत असताना ते मन मी म्हणून कार्य करत आहे. एक साधू पुरुषांकडे गेल्यानंतर त्याने त्या साधू पुरुषांना सांगितलं, मी उपासना करतो, मी देवपूजा करतो, मी नामस्मरण करतो, मी देवाचं स्तवन करतो, मी कीर्तन करतो, मी भजन करतोय, मी देवाच्या कामामध्ये कधीच काही कमी पडत नाही, तरी सुद्धा मला त्याची आत्मप्रचिती येत नाही. मी देव पूजा करतोय, मी देवाच्या कामामध्ये कधीच काही कमी पडत नाही. मी देवपूजा करते, पण सासूला भांडी घासायला लावून आणि मग मी देवपूजा करतो.
मी देवाचा पहिले विचार करते, पण सासरा सकाळपासून चहा करतो, माझी पूजा झाल्याशिवाय सासऱ्याला पण चहा द्यायचा नाही असं ठरवून मी पूजा करते. आयुष्यभर जरी पोथ्या वाचल्या ना, आयुष्यभर काहीही मिळणार नाही, काहीही मिळणार नाही. मडका घडवत असताना कुंभार दादा एक हात आतमध्ये ठेवतात आणि बाहेरच्या हाताने थापटत असतात, त्याला आकार देत असतात. कधीतरी असं वाटतं की कुंभार दादाने आतमध्ये हात ठेवायलाच पाहिजे का? काढला तर काय होईल? आतला हात त्या मडक्याला आधार देत असतो आणि तो आतला हात म्हणजे आपली आई आहे, सुनांसाठी सासू आहे. आणि बाहेरचा हात म्हणजे आकार देत असतो. काही वेळेला बाहेरचा हात दिसत नाही, बाहेरचा हात आकार देत असतो. ते आपले वडील आहेत. माणसाच्या जीवनाला आधार देण्याचं काम आई करते, पण माणसाच्या जीवनाला आकार देण्याचं काम मात्र वडील करत असतात, बाप करत असतो, बाप करत असतो. पण आम्ही मी आणि मग ते काय म्हणाले, मी पूजा करतोय, मी देवपूजा करतोय, मी सगळं काय करतोय, तरी सुद्धा मला आत्मप्रचिती येत नाही. तेवढ्यात ते साधू पुरुष काय बोलले माहितीये का? मी मेल्यावर तुला सगळं मिळेल, जा. आता याने तो साधू मारण्याची वाट पाहावी का? तुझ्या बोलण्यामध्ये जो मी आहे ना, मी कुठे आहे? मी आहे कुठे? हा मी हात आहे, हा मी तोंड आहे, हा मी पोट आहे, हा मी पाय आहे, मी आहे कुठे? माऊली म्हणतात 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी काळा दावी हरी. 7 पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान समान, मन आणि बुद्धी. 7 5 पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. 3 रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. दशकांचा 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 25 तत्व आहेत ती. 7-5-3 दशकांचा मेळा. पण या सर्वांना चालवणारा जो आहे ना, तो एक तत्व, महत्त्व, एक तत्वी कळा दावी हरी. या सगळ्या कळा त्या एक तत्वाच्या आहेत, या सगळ्या कळा त्या एका परब्रह्माच्या आहेत. पण खरं सांगू का, पूर्ण देहाचा निवाडा, पूर्ण देहाचा एक एक इंद्रिय, एक तत्व जरी बाजूला केला ना, तरी मी हे तत्व नाही आहे. मी हे तत्व या शरीरामध्ये नाही आहे. शोधायचंय का मी? 2 मिनिटात आपण मी शोधू, कारण आपल्याला वेळ पण कमी आहे. या देहामध्ये आपण देह म्हणतोय, पण या देहामध्ये 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. या देहामध्ये 4 स्थिती आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, उन्मनी. या देहामध्ये 4 अभिमान आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. या देहामध्ये 4 भोग आहेत, स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग आणि आनंदाभास भोग. या देहामध्ये 4 शक्ती आहेत, इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. या देहामध्ये 4 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. या देहामध्ये 4 मात्रा आहेत, आकार, ओकार, मकार आणि अर्धमात्रा. 8 चौक 32 तत्व ही झाली. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या ठिकाणी कार्य करत असताना या पंचभूतात्मक देहामध्ये एक अंतःकरण पंचक कार्य करत आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच देहामध्ये एक प्राण पंचक कार्य करत आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. याच देहामध्ये एक कर्मेंद्रिय पंचक कार्य करत आहे. वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि बुध. याच देहामध्ये एक ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करत आहे. डोळा, कान, नाक, त्वचा आणि जीव. याच नरदेहामध्ये एक विषय पंचक कार्य करते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5-5 25 32 किती झाली तुम्ही मोजा. त्यानंतर या ठिकाणी ही पृथ्वी म्हणून कार्य करत असताना या पृथ्वीची 5 तत्व आहेत. ते पृथ्वीच्या तत्वांपासून निर्माण झालेली आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही 5 तत्व या पृथ्वीची आहेत. हाड, मांस, त्वचा, नाडी आणि रोम, केस. ही पृथ्वीच्या आपापासून निर्माण झालेल्या त्या आपाची 5 तत्व आहेत, म्हणजे पाण्याची 5 तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेत. ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेले त्या तेजाची 5 तत्व आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन त्या तेज ज्या वायूपासून निर्माण झालेला आहे त्या वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन. तो वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेला आहे ते आकाश 5 तत्वांनी निर्माण झालेला आहे. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय अशा प्रकारे अनेक तत्वांनी या देहाची निर्मिती केलेली आहे. आता सांगा ना, या सगळ्या तत्वांमध्ये मी हे तत्व आलं का? ह्या तत्वांच्या व्यतिरिक्त तत्व या देहात नाही आहे. महत्त्व जर सोडलं, या सगळ्या तत्वांना चालवणारा एक ब्रह्म जर सोडला, तर तत्व दुसरं नाही आहे. मग मी जर इथे नाहीये तर मी म्हणून का वावरतोय?
मी म्हणून का राहतोय? म्हणून दादा रे, या ठिकाणी मी म्हणून न राहता इंद्रिय. आता काय झालं माहितीये का, गीतेवर भाष्य करत गीतेवर निरूपण करत असताना, गीतेवर सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पण मधून मधून अर्जुन सुद्धा भगवंतांना प्रश्न करतोय विचार. आणि मध्येच काय झालं, भगवंतांना म्हणतो अर्जुन, माझी इंद्रियच मला आता सांगतात की तू हे पाप कर्म करू नको. अर्जुन म्हणतोय भगवंताला, माझी इंद्रियच काय सांगतात मला, हे पाप कर्म तू करू नको. त्यावेळेला त्याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, इंद्रिय जे जे म्हणती ते त्याची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियांचा ऐकून जो मनुष्य वावरतोय की नाही, म्हणजे तलपालिका तो बोलतोय मला राहतच नाही, तलपालिकी तो बोलतोय मला राहतच नाही. अरे पण घर उद्ध्वस्त झालं, तुझा संसार उद्ध्वस्त झाले, मुलं बाळ रस्त्यावर आली, बायका पोरा तुझी रस्त्यावर आली, तरी सुद्धा तुला कळत नाही का? पण एकदा काही वेळ आली, ती टाइम झाला की तो लगेच बोलतोय मला अशी ती वेळ झाली ना की माझी इंद्रियच मला गप्प बसून देत नाही. त्यावेळेला माऊली म्हणतात, इंद्रिया सवडी लपू नको. अरे मूर्खा, इंद्रियांना पुढे करून का ह्या पलवाटा काढतोय? माझी इंद्रिय, ही इंद्रिय मनाच्या अधीन आहे. ते मन भजनाला लाव, ते मन स्मरणाला लाव, ते मन भक्तीकडे लाव, निश्चित त्या वासनेपासून बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर कितीतरी अशी माणसं आहेत, 31 ला बाटल्या फोडून टाकतात, घरातून बाटल्या फेकून देतात, पण 1 जानेवारीला परत जाऊन पिऊन येणारी माणसाची कितीतरी आहेत. ज्या वेळेला आम्हाला कळतंय की तंबाखू वाईट आहे, ज्या वेळेला आम्हाला कळतंय की तंबाखूमुळे कॅन्सर होतो, त्यावेळेला काही अंशी आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही काय करतो, ते फेकून देतोय, ती डबी फेकून देतोय, ती पुडी फेकून देतोय. पण तरी सुद्धा एकदा काही तलप आली की आम्ही शेजाऱ्यांकडे जाऊन मागून खातो. संत म्हणतात, दारवा बाटल्या फेकू नका, डब्या फेकू नका, पुड्या फेकू नका. ते खाण्याची जी आपल्या अंतःकरणामध्ये वासना आहे ना, ज्या दिवशी ती वासना आम्ही टाकून देऊ की नाही, त्याच दिवशी आम्ही त्या व्यसनापासून बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यसनाच्या जवळ जाऊन जरी बसलो ना तरी आमची वासना होणार नाही ती व्यसन करण्याची. हे सूत्र या ठिकाणी माऊलीने सांगितलेलं आहे. इंद्रिय, अरे इंद्रिय नंतरचे दादा, इंद्रिय मनाधीन, ते मन भजनाला लाव. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या वेळेला एखादी वाईट कर्म करण्याची इच्छा आणि वासना होते की नाही, त्या वेळेला नामस्मरण करा. म्हणून म्हणतात माऊली, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. हे शरीर जाणार आहे आणि शरीर जात हे अधोवे हे नासिवंत स्वभावे, म्हणून तो वा झुंजावे बंडुकुमारा. या संसारामध्ये आपल्याला राहायचं आहे, झुंजायचं आहे, या प्रपंचामध्ये आपल्याला राहायचं आहे, झुंजायचं आहे. पण ही सगळी झुंज खेळताना मात्र परमार्थ बाजूला सारायचा नाही, परमार्थाचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि म्हणून मग माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे, भगवंत म्हणतात, चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतिनो अर्जुनः अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभा. 4 प्रकार आहेत भक्तांचे. ते 4 प्रकार भक्तांचे सांगत असताना, एक अर्थार्थी, जिज्ञासुनी, ज्ञानी. अर्थ भक्त कशाला म्हणतात, थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे, वेळ अतिशय कमी आहे. जे आपल्याला दुःख आलेलं आहे त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी देवाला भजतात, त्याला अर्थभक्त म्हणतात. आम्हाला संपत्ती मिळावी, आम्हाला द्रव्य मिळावं, आम्हाला प्रॉपर्टी मिळावी, आम्हाला माया मिळावी, माया गोळा करण्यासाठी जे भक्ती करतात त्यांना अर्थार्थी भक्त म्हणतात. आणि केवळ ज्ञान प्राप्तीसाठी भक्ती करतात त्यांना जिज्ञासू म्हणतात. मात्र ज्ञान प्राप्त करून आत्मज्ञानाचं परमसुख घेऊन जे ब्रह्मसुखाला, ब्रह्मरूपाला, ब्रह्मपदाला आणि ब्रह्मस्थितीला प्राप्त होतात ना, त्यांना ज्ञानी भक्त म्हणतात. म्हणून या ठिकाणी भगवंताने या 4ही भक्तांमध्ये ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ अशी ओळख करून दिलेली आहे. जे ज्ञानी आहे, जे ज्ञान प्राप्तीसाठी, अर्थातच ते स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी. सांगा ना, तुकिता तुळनेसी ब्रह्मच पण तुकाशी आले, कशासाठी आले? अरे देवालाच आमच्यासाठी यावं लागलेलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय.